नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर फर्स्ट लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरण या चॅप्टर मधील उरलेली जी प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.4 आणि 1.5 यांचे व्हिडिओज आपण घेऊन येत आहोत. आजच्या व्हिडिओ मधील मुद्दा असणार आहे इक्वेशन्स रिड्युसेबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स, म्हणजेच एक सामायिक समीकरणांमध्ये रूपांतरित करण्यायोग्य समीकरणे जी आहेत त्या समीकरणांच्या उकली म्हणजे सोल्युशन्स यावर आधारित असलेला जो प्रॅक्टिस सेट 1.4 आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 1.4 ला, लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स. यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये एकच क्वेश्चन आहे, तो म्हणजे सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि त्यामध्ये अशी काही इक्वेशन्स आपल्याला दिलेली असणार आहेत की ज्यांचं रूपांतर आपल्याला एक सामायिक समीकरणांमध्ये करता येणं शक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन्स जे आहेत त्यांची सोल्युशन शोधण्याच्या 3 वेगवेगळ्या मेथड आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यापैकी कोणत्याही मेथडचा उपयोग करून आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले जे इक्वेशन्स आहेत त्यांचे सोल्युशन्स आपल्याला शोधायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे 2/x minus 3/y is equal to 15. Second equation is 8/x plus 5/y is equal to 77. आता ही जी इक्वेशन्स आहेत ही लिनियर इक्वेशन्स नाहीत. These are the equations in two variables but not linear equations. म्हणजे ही दोन चलातील समीकरणे आहेत मात्र रेषीय नाहीत. But they can be converted into the linear equations in two variables. म्हणजे ही जी इक्वेशन्स आहेत ती इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल म्हणजेच एक सामायिक समीकरणांमध्ये रूपांतरित करता येतात. आता ही जी समीकरणे आहेत या समीकरणांना आपण थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये मांडून घेऊयात. सोल्युशन दीज आर इक्वेशन्स 2/x minus 3/y is equal to 15 and 8/x plus 5/y is equal to 76. Now 2/x can be written as 2 into 1/x, 3/y can be written as 3 into 1/y. म्हणजे या पद्धतीने 2/x जो आहे तो आपण लिहिताना 2 गुणिले 1/x या स्वरूपामध्ये या सर्व टर्म्स ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी मांडून घेऊयात सुरुवातीला. दॅट मीन्स 2 into 1/x minus 3 into 1/y is equal to 15. Second equation is 8 into 1/x plus 5 into 1/y is equal to 76. ते आपण थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलं. आता जर या दोन इक्वेशनचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर यांच्यामध्ये आलेल्या टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म त्यामध्ये एक पार्ट कॉमन आहे तो म्हणजे 1/x आणि सेकंड टर्म मध्ये 1/y हा जो पार्ट आहे तो कॉमन आहे. आता या ठिकाणी आपण 1/x हा m ने तर 1/y हा n या चलांनी आपण रिप्लेस करूयात. या ठिकाणी आपण असं म्हणूयात रिप्लेस 1/x by m and 1/y by n. Therefore we get new equations 2m minus 3n is equal to 15. म्हणजे या ठिकाणी 1/x ऐवजी आपण m हा ठेवलेला आहे तर 1/y is replaced by n. That means we get equation 2m minus 3n is equal to 15. This is equation number 1. Similarly, replace 1/x by m and 1/y by n in second equation. We get 8m plus 5n is equal to 77. Equation number 2. Now ऑब्झर्व द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता या इक्वेशन मध्ये आपण इलिमिनेशन मेथड वापरूयात, ज्या मेथडमध्ये आपल्याला एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट हे इक्वल करावे लागते. मग या ठिकाणी आपण n या व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट्स आहेत ते कोइफिशियंट इक्वल करण्याचा प्रयत्न करूयात. मग या ठिकाणी आपल्याला एक सूचना मांडावी लागेल मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/4 किंवा या ठिकाणी आपण n चे जर कोइफिशियंट इक्वल करण्याऐवजी जर आपण m चे कोइफिशियंट इक्वल केले तर ते आपल्याला इझी पडणार आहे. कारण या ठिकाणी m चा कोइफिशियंट आहे 8 आणि n चा इथं समीकरण नंबर 1 मध्ये m चा कोइफिशियंट आहे 2. 2 कॅन बी कन्वर्टेड इनटू 8 बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/4. म्हणजे जर आपण इक्वेशन नंबर 1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी हा m चा कोइफिशियंट जो आहे तो 8 होणार आहे. परंतु जर आपण n चे जर कोइफिशियंट आपल्याला इक्वल करायचे असतील तर इक्वेशन नंबर 1 ला आपल्याला 5 ने तर इक्वेशन नंबर 2 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावे लागेल. म्हणजे त्यांचे कोइफिशियंट n चे कोइफिशियंट हे 15 होते. परंतु त्यावेळी आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 या दोघांनाही एका संख्येने मल्टिप्लाय करावे लागेल.
मग थोडीशी इझिएस्ट मेथड म्हणून आपण फक्त m चे कोइफिशियंट जे आहेत ते इक्वल करण्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 1 लाच फक्त 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हटलेलं आहे, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 4 वी गेट 4 इंटू फर्स्ट इक्वेशन 2m minus 3n is equal to 15. That means 8m minus 12n is equal to 60. Each term is multiplied by 4. Suppose this is equation number 3. Now observe equation 2 and 3. We have equations with variable m as equal coefficients. म्हणजे सेकंड नंबर आणि थर्ड नंबरचं जे इक्वेशन आहे यामध्ये m या व्हेरिएबलचे कोएफिशियंट जे आहेत ते इक्वल झाले. आता या ठिकाणी साइन सेम आहेत. आपल्याला जर m या व्हेरिएबलचे एलिमिनेशन करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी दोन समीकरणांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. तीन नंबरचं इक्वेशन जे आहे ते आपण दोन नंबरच्या इक्वेशन म्हणून सबट्रॅक्ट करूयात. दॅट मीन्स 8m plus 5n is equal to 77 minus third equation is 8m minus 12n is equal to 60. या ठिकाणी आपल्याला या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं. बट when we subtract two equations, change the signs of each term in the second equation. जेव्हा आपण दोन समीकरणांची वजाबाकी करत असतो तेव्हा दुसऱ्या समीकरणातील प्रत्येक पदाचं चिन्ह जे आहे ते आपल्याला बदलायचं असतं. 8m has a positive sign, it becomes negative. 12n has negative sign, its sign becomes positive. And 60, it has positive sign, its sign becomes negative. म्हणजे या तीनही टर्मचे आपण साइन चेंज केले. आता 8m जे पहिल्या टर्ममध्ये पहिल्या इक्वेशन मधील टर्म आहे ती पॉझिटिव्ह आहे, 8m निगेटिव्ह आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन होईल. साइन डिफरंट असल्यामुळे 8m minus 8m दॅट मीन्स m गेट्स इलिमिनेटेड. m चं निरसन झालेलं आहे. m हे पद निघून गेलेलं आहे किंवा टर्म निघून गेलेली आहे, व्हेरिएबल निघून गेलेला आहे. 5n ला पॉझिटिव्ह साइन आहे, 12n ला पॉझिटिव्ह साइन आलेला आहे. या दोघांची साइन सेम असल्यामुळे यांची ॲडिशन होईल. ॲडिशन असणार आहे 17n आणि 77 ला पॉझिटिव्ह 60 ला निगेटिव्ह साइन डिफरंट यांचं सबट्रॅक्शन होईल आणि त्यांचे सबट्रॅक्शन असणार आहे 70. म्हणजे या दोन टर्मची ॲडिशन 17n ती पॉझिटिव्ह, या दोन टर्मची सबट्रॅक्शन 70. Now transfer 17 to the right hand side, we get n is equal to 17 upon 17, that means n is equal to 1. Now put this value in one of the equation, either first, second or third. Here put equation n is equal to 1 in equation 1. n ची व्हॅल्यू जी आहे ते आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूयात. 2m minus 3 into n that means 1 is equal to 15. 3 into 1 that means 3. 2m minus 3 is equal to 15, that means 2m is equal to 15 plus 3. 3 is transferred to the right hand side, that means we get 2m is equal to 18, that means m is equal to 18 upon 2, therefore m is equal to 9. We get the values of m and n, but we want to find the values of x and y. But we know that 1 upon x is equal to m and 1 upon y is equal to n. Put here values of m and n, we get 1 upon x is equal to 9 and 1 upon y is equal to 1. Now by doing invertendo operation, we get x is equal to 1 upon 9 and y is equal to 1 upon 1, that means 1. Therefore solution of this equation is x is equal to 1 upon 9 and y is equal to 1. This is the solution of given simultaneous equations. Now second example, दूसरा example आपण या ठिकाणी पाहूया. 10 upon x plus y plus 2 upon x minus y is equal to 4. 15 upon x plus y minus 5 upon x minus y is equal to negative 2. These are the two simultaneous equations. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूयात. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये प्रत्येक टर्म मध्ये फक्त एकच व्हेरिएबल होतं, परंतु या एक्झाम्पल मध्ये दोनही इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्म मध्ये दोनही व्हेरिएबल आलेले आहेत, x प्लस वाय, x मायनस वाय. आता एक स्टेप आपण मुद्दामून या ठिकाणी टाळूयात की 10 into 1 upon x plus y असं लिहिण्याऐवजी आपण डायरेक्ट 1 upon x plus y जो आहे त्याच्याऐवजी m, तर 1 upon x minus y ऐवजी n म्हणूयात आणि ते रिप्लेस करून नवीन इक्वेशन घेऊयात. therefore let 1 upon x plus y is equal to m and 1 upon x minus y is equal to n. Therefore this equation becomes 10m plus 2n is equal to 4. This is equation number 1. Similarly 15m minus 5n is equal to negative 2. This is equation number 2.
फक्त आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये वापरलेली जी टर्म एक स्टेप होती 10 इंटू 1/x प्लस वाय प्लस 2 इंटू 1/x मायनस वाय इज इक्वल टू 4 ही स्टेप आपण या ठिकाणी टाळली. आता या दोन इक्वेशनमध्ये आपल्याला कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट जे आहेत सहगुणक जे आहेत ते समान करावे लागतील, एकतर एमचे किंवा एनचे. या ठिकाणी आपण एनचे जे सहगुणक आहेत ते समान करूयात. त्यासाठी आपल्याला समीकरण नंबर 1 ला 5 ने तर समीकरण नंबर 2 ला आपल्याला 2 ने गुणावं लागणार आहे. देअरफॉर फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज multiplying equation 1 by 5 and second by 2. Therefore, we get 5 into first equation, that means 10m plus 2n is equal to 4. Now, 5 into 10m, that means 50m, plus 5 into 2n, that means 10n is equal to 5 into 4, that means 20. Suppose this is equation number second. Now, multiply equation 2 by 2, that means 2 into second equation 15m minus 5n is equal to negative 2. 2 into 15, that means 30m minus 5 into 2, that means 10n is equal to 2 into negative 2, that means negative 4. Suppose this equation number 4. Now if we observe equation number 3 and 4, we have equations with variables n and their coefficients are same but signs are different. म्हणजे 3 नंबर आणि 4 नंबरच्या समीकरणामध्ये n या चलाचे व्हेरिएबलचे सहगुणक जे आहेत ते समान आहेत, मात्र चिन्ह भिन्न आहेत. चिन्ह भिन्न असल्यामुळे n चं निरसन करण्यासाठी, n एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला समीकरण नंबर 3 आणि 4 यांची ॲडिशन करावी लागेल. त्यातून ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4 या ठिकाणी 3 असा आपला इन्स्ट्रक्शन हवी होती, त्या ठिकाणी चुकून प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. या ठिकाणी आपण समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 जे आहेत यांच्यामध्ये आपण ॲडिशन करणार आहोत. आणि मग ॲडिशन करताना आपण जसं सबट्रॅक्शन करताना सेकंड जे इक्वेशन होतं त्याच्यामध्ये आपण सेकंड टर्ममधील इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचे साईन चेंज केले, त्यावेळी ॲडिशन करताना या ठिकाणी आपण साईन चेंज करायचे नाही. थर्ड इक्वेशन इज 50m plus 10n is equal to 20 and plus fourth equation is 30m minus 10n is equal to negative 4. Now add these two equations, 30m plus 50m. These two terms have same sign, therefore addition of these two terms is 80m. Now these two terms have different signs, therefore subtraction of these two terms is 0. That means here 10 gets eliminated. म्हणजे या ठिकाणी n चं निरसन झालं, 10n वजा 10n कॅन्सल झालं, चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी झाली. 20 ला धन चिन्ह आहे, 4 ला ऋण चिन्ह आहे, दोघांची वजाबाकी होईल 16. That means we get, if we transfer 80 to the right hand side, we get m is equal to 16 upon 80. If we simplify this fraction, we get m is equal to 1 upon 5. 16 ones are 60, 16 5s are 80. That means we get m is equal to 1 upon 5. Now put this value in one of the equation, either in equation number first, second, third or fourth. Here substituting the value of m in equation 1, this is the easiest equation. म्हणजे m ची किंमत आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया. 10m plus 2n is equal to 4. That means 10 into 1 upon 5 plus 2n is equal to 4. 5 1s are 5, 5 2s are 10. That means 2 plus 2n is equal to 4. Transfer 2 to the right hand side, we get 2n is equal to 4 minus 2. That means 2n is equal to 2. Therefore n is equal to 1. Now put this value in another equation. Suppose now या ठिकाणी आपण m आणि n च्या दोन व्हॅल्यूज मिळवल्या आहेत. m is equal to 1 upon 5, n is equal to 1. आता आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. आपल्याला माहिती आहे 1 upon x is equal to m and 1 upon y is equal to n. Here we know that 1 upon x plus y is equal to m and 1 upon x minus y is equal to n. Now put the values of m and n in these equations. We get 1 upon x plus y is equal to 1 upon 5. This is the value of m, and 1 upon x minus y is equal to m. That means 1. Value of n is 1. Now again by doing the invert endo, we get x plus y is equal to 5. This is equation number 5, and x minus y is equal to 1. This is equation number 6. Now if we add these two equations, we get value of x. Now adding equation 5 and 6, we get x plus y is equal to 5
plus x minus y is equal to 1. Now add these two equations. X plus x, it is 2x. Y minus y gets eliminated. Now 5 plus 1, that means 6. These two numbers have same signs, therefore addition is positive 6. Therefore x is equal to 6 upon 3, that means x is equal to 3. Now put this value in equation number 5. Putting x is equal to 3 in equation number 5, we get x plus y is equal to 5, that means 3 plus y is equal to 5, that means y is equal to 5 minus 3, that means y is equal to 2. Here the solution of this equation is xy is equal to 3, 2. It is the solution of given equation. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन मेथड सेम आहे. व्हेरिएबल्स हे डिनॉमिनेटर मध्ये येत आहेत आणि त्याच्याऐवजी आपण अनदर वेगळं काहीतरी एक व्हेरिएबल मानून त्या डिनॉमिनेटर मधील जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स आपण न्यूमरेटर मध्ये घेऊन त्या दिलेल्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये कन्वर्ट करून त्याचं सोल्युशन आपण शोधतो. आणखी एक एक्झाम्पल आपण पाहूयात. फोर्थ एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल तुम्ही सराव म्हणून घरी सोडवू शकता. फोर्थ एक्झाम्पल आहे 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4. Second equation is 1/2 into 3x plus y minus 1/2 into 3x minus y is equal to negative 1/8. आता या ठिकाणी जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर फर्स्ट टर्म मध्ये कॉमन पार्ट आहे 1/3x plus y, 1/3x plus y. आणि सेकंड टर्म मध्ये कॉमन पार्ट आहे 1/3x minus y, 1/3x minus y. मग यांच्या ऐवजी आपण m आणि n हे गृहीत धरून या टर्म्स जे आहेत m आणि n ने आपण रिप्लेस करूया. सोल्युशन लेट 1/3x plus y is equal to m and 1/3x minus y is equal to n. Therefore we get m plus n is equal to 3/4. Suppose this is equation number 1. Now here we get m/2 because this 2 is in the denominator. म्हणजे 2 हा छेदस्थानी असल्यामुळे 1/3x plus y ऐवजी आपण m ठेवूया आणि त्याला डिनॉमिनेटर मग 2 असणार आहे. दॅट मीन्स m/2 मायनस याही ठिकाणी तेच होणार आहे m 1/3x minus y च्या ऐवजी आपण n ठेवला. n/2 आपल्याला मिळेल. दॅट मीन्स सेकंड टर्म इज निगेटिव्ह n/2 इज इक्वल टू निगेटिव्ह 1/8. सपोज दिस इक्वेशन नंबर सेकंड. आता या ठिकाणी आपण m आणि n यांचे जे डिनॉमिनेटर 2 आहेत ते कॅन्सल करण्यासाठी आपण प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 2, दॅट मीन्स वी गेट m minus n is equal to negative 1/4. या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे 2 कॅन्सल होतील. या ठिकाणी हा डिनॉमिनेटर 2 कॅन्सल होईल आणि इथे मात्र या नंबरला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 into 1/8, that means 2 1 are 2, 2 4 are 8. That means negative 1/4 is our answer. Suppose this is equation number 3rd. Now आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये व्हेरिएबल दोनही जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचे कोइफिशियंट इक्वल आहेत. आपण जर यांची ऍडिशन केली तर n या टर्मचा या व्हेरिएबलचा इलिमिनेशन होणार आहे, निरसन होणार आहे. Therefore adding equation 1 and 3 we get m plus n is equal to 3/4 plus m minus n is equal to negative 1/4. Now add these two equations. M plus m, that means 2m. n gets cancelled because these two variables have different signs. म्हणजे यांना चिन्ह भिन्न असल्यामुळे यांची वजाबाकी होऊन कॅन्सल होईल. आता या ठिकाणी दोन फ्रॅक्शन आहेत. या दोन फ्रॅक्शनचे चिन्ह भिन्न आहे. 3/4 पॉझिटिव्ह आहे, 1/4 निगेटिव्ह आहे. यांचं सबट्रॅक्शन होईल. ते सबट्रॅक्शन आपण या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेले आहे. 3/4 minus 1/4. आता हे आपण इक्वेशन सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी एक फ्रॅक्शन चे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. दॅट मीन्स वी गेट 2m is equal to 3 minus 1/4. That means 2m is equal to 2/4. If we simplify this fraction, we get 2m is equal to 1/2. That means if we transfer 2 to the right hand side, we get m is equal to 1/2 into 2. That means m is equal to 1/4. This is the value of m. ही m ची किंमत मिळाली. आता ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 1, 2 किंवा 3 यापैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये आपण ठेवली तरी चालेल. या ठिकाणी आपण काय करूयात, सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन 1, वी गेट m plus n is equal to 3/4. Now
m ची जी व्हॅल्यू आहे ती आपण रिप्लेस करूयात m/4 1/4 ने. दॅट मीन्स 1/4 plus n is equal to 3/4. Now transfer this 1/4 to the right hand side. We get n is equal to 3/4 minus 1/4. याही ठिकाणी छेद समान आहे. That means n is equal to 3 minus 1/4. Therefore n is equal to 2/4. That means n is equal to 1/2. ही सिंपल आपलं याचा 6वी 7वीला शिकलेल्या अजून फ्रॅक्शनचे ऑपरेशन्स आहे. आता आपण m आणि n यांच्या व्हॅल्यूज मिळवलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळवायच्या आहेत. But we know that 1/3x plus y is equal to m and 1/3x minus y is equal to n. Therefore, replace the values of m and n by 1/2 and 1/2 respectively. Value of m is 1/4. That means 1/3x plus y is equal to 1/4 and n 1/3x minus y is equal to 1/2. Now by doing again the same operation invertendo व्यस्त क्रिया करून 3x अधिक y बरोबर 4 याला इक्वेशन नंबर आपण 4 म्हणूयात आणि 3x वजा y बरोबर 2 याला इक्वेशन नंबर 5 म्हणूयात. या ठिकाणी आपण इन्व्हर्टेंडो केलेला आहे म्हणजे अंशाचा छेद होईल, छेदाचा अंश होईल आणि छेदस्थानी 1 असेल तर आपण मांडण्याचा प्रकार नाही. आता या ठिकाणी आपण जर या समीकरणांची ऍडिशन केली तर y निरसन होणार आहे. Therefore adding equation 4 and 5 we get 3x plus y is equal to 4 plus 3x minus y is equal to 2. Add these two equations, 3x plus 3x, that means 6x, y minus y cancel, 4 plus 2 is 6, that means x is equal to 1. If we transfer 6 to the right hand side, we get x is equal to 6/6, that means x is equal to 1. Now put this value in equation number 4. Equation number 4 is 3x plus y is equal to 4. Put x is equal to 1, that means 3 into 1 plus y is equal to 4, that means 3 plus y is equal to 4. Transfer 3 to the right hand side with y is equal to 4 minus 3, that means y is equal to 1. That means solution of these two simultaneous equations is x is equal to 1 and y is equal to 1. xy is equal to 1 1 is the solution of given simultaneous equations. विद्यार्थी मित्रांनो, ही इक्वेशन्स जे आहेत ती ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये किंवा आपल्याला सॉल्व्ह करायला 3 किंवा 4 मार्कांसाठी आपल्याला येऊ शकतात. सराव असेल तर अतिशय साधे आणि सोपे एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक थर्ड एक्झाम्पल जे मी मुद्दामून या ठिकाणी सोडून दिलेलं नाही ते एक्झाम्पल घरी सोडवा. त्या एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये जर काही अडचण वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल. त्यानंतर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी.